सांगितलं महाराज. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मंत्री विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. स्थानिक सचिव संजय मुळे, राकेश राणे, ईश्वरभाई, विशालभाई, सुधाकर, आम्ही सगळे, सलीमभाई, सकाळपासून आम्ही 6 वाजल्यापासून आम्ही इथं फिरत आहोत. आता पाऊस गेला, पाणी थोडा कमी झाला, परंतु पाऊस पूर्ण माझ्या चांदिवली विधानसभेची वाट लावून टाकलेली आहे. कारण नालेसफाई झाली नाही. लोकांच्या घरात कमरेपर्यंत पाणी आहे, घरात कमरेपर्यंत आहे. आता आम्ही जिथे उभे आहोत तुम्ही बघू शकता की हा एक चेंबर आहे. कालच परवा चांदिवली विधानसभेत असलम शेख या नावाचा व्यक्ती मेन हॉलमध्ये पडला आणि त्याचं निधन झालं. पाऊसचा प्रेशर एवढा होता गटराचा की हा भरून चेंबर तोडून हा वर आलेला आहे. स्थानिक लोकांनी आता सध्या स्कूटर वगैरे स्वतःचे बघा अशा ठेवलेले आहेत. कुणाचं इथं स्कूटर असेल तर इथं ठेवलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता इलेक्ट्रिक बॉक्स ते पण ओपन आहे. म्हणजे काय परिस्थिती आहे चांदिवली विधानसभेची हे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. आम्ही लोक म्हणतात हे करके क्या होगा. आम्ही तुम्ही जे झोपलेले आहात ना तुम्हाला जगवण्याचं काम करतोय, तुम्हाला उठवतोय आणि उठा. माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेला त्रास आहे. त्याची नालेसफाई झाली नाही ना त्याचा त्रास आहे. फक्त मेलेल्या माणसांवर कमेंट करायची आणि मग कॅमेरा समोर आला की सांगायचं असलम शेख त्याच्या परिवारासोबत खूप चुकीचं झालं आणि कॅमेरा नसेल तर सांगायचं की काल झाड पडला आणि आज मेन हॉल आणि हसायचं. हे आहेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटप. पहिला तर काल तुम्ही जे 4 लोकांना निलंबित केलं ते फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करतोय की त्यांचा राजीनामा घ्या. पहिला त्यांना सांगा की आपला ह्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीये. सन्माननीय राजसाहेबांनी नेहमी सांगितलंय लोकांसाठी कामं करा. त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्यावर हसू नका. ही शिकवण नाहीये आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची. हे बघा आता अधिकारी उभे, हे मेन उघडला. फिरत इथपर्यंत कोणीतरी सांगितलं असेल त्यांना की बाबा हे झालं. कोणी सांगितलं की तुम्ही कसं आलं हा काही करत येत होते ना. हे थोडं चांगलं झालं की अधिकारी लोकही जागृत झालेत. कारण त्यांचे 4 लोक निलंबित झाले. बरोबर आहे ना. फिरतायत, प्रत्येक माणूस फुटपाथवर फिरतोय. चांगला आहे, तुमचा धन्यवाद आहे. चांगलं काम केलं तर आम्ही तुमचा धन्यवाद पण थांबू. परंतु किती दिवस चालणार, किती दिवस हे चालत राहणार मला सांगा. याच पद्धतीने दरवर्षी पाणी भरायचं, लोकांच्या घरात लाखो रुपयाचं नुकसान व्हायचं. आणि मला हे पण समजत नाही की जनता कधी जागृत होणार. एवढा पाणी भरतोय. आता हे आपण कसं थांबवायचं, लोकांचा रोष कसं थांबवायचं. तर मोफत वाटप चालू होऊन जातो. कोणी वया वाटप करतोय, कोणी कपड्या वाटप करतोय, कोणी काय वाटप करतोय, सगळे चालू आहे. ठीक आहे. आज नाही तर उद्या जनतेला समजणार की आपल्या मताची व्हॅल्यू काय आहे. फक्त मतदान करताना एवढा विचार करा की आमच्या घरात हे गटाराचं पाणी इथपर्यंत होता, कमरेपर्यंत आम्हाला लाखोचा नुकसान झाला. फक्त हे लक्षात ठेवा आणि मतदान करा. आम्ही रस्त्यावर चालताना आम्हाला फुटपाथ नाहीये, आम्हाला चांगले रस्ते नाहीये, हे बघून मतदान करा. ही वेळ आता निवडणूक नाहीये, पण आम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आम्हाला जे आदेश आहेत, काही असो जनतेसाठी उभे राहा. आज चांदिवली विधानसभेमध्ये पूर्ण वॉर्डमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उभे आहेत. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करू शकणार, पण आम्ही हिंमत देऊ शकतो की आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. आणि सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही उभे आहोत. एवढी होईल तेवढी आम्ही लोकांची मदत करतोय. परंतु आज मला सांगा कुठे आहेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी दिसलेत का रस्त्यावर? कोण नाही. कारण त्यांना माहिती आहे काय होणार. थोडा वेळ रोष असणार जनतेला आणि जनता विसरून जाते. नंतर पैसे देणार आणि आपल्यालाच मतदान करणार आहे. ठीक आहे. आज नाही तर उद्या
जनता ही जागृत होणार आणि तुम्हाला 100% उत्तर देणार. कारण आज जे बेफाम तुमचे वक्तव्य येत आहेत ना मृतक लोकांवर, हे वाय सगळे बघतो. 100% तुम्हाला उत्तर भेटणार. येणाऱ्या काळात तुम्हाला जनता गाव विचारणार आहे, जनता रस्त्यावर उतरणार. तुम्ही बघा, आज आम्ही उतरलोय, हळूहळू जनताही रस्त्यावर उतरायला लागलेली आहे. आणि चांदिवली विधानसभेमध्ये तर नेहमीच आहे, न चांगल्या कचरा पेट्या, कचरा घर बनवून ठेवलाय. लोकांना रस्त्यावर कचरा, अर्धा रस्ता कचरा पेटी कव्हर करते, अर्धा पार्किंग करते, अर्धे गॅरेजवाले करतात, अर्धे टँकरवाले करतात. सगळ्यांना सवलत आहे. कुणाला पार्किंग करायची असेल आमच्या चांदिवली विधानसभेत या, कुणाला गॅरेज चालू करायचे असेल आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये या. सगळ्यांना छूट आहे. कारण तुम्हाला बोलणारा कोण नाही, कोण वाली नाही. ते आता 4 अधिकारी निलंबित झालेत. मला वाटतं की नवीन वॉर्ड ऑफिसर आलेत, त्यांनी तर जनतेसाठी कुठंतरी काम करावा. कधीतरी म्हणतो ना, काळ असतो काळ. मी नेहमी सांगायचो, हेर्लेकर साहेब आपण जरा बघा. परंतु काल चूक कोणाची, कुणाला वाचवण्यासाठी 4 अधिकारी लोकांना निलंबित केलं खालच्यांना. तुम्ही राजीनामे का दिले नाहीत? उपमहापौर म्हणतात की अश्विनी भिडे यांनी राजीनामा द्यावा. का त्यांनी राजीनामा द्यावा? तर तुम्ही का राजीनामा देत नाही? तुम्हाला पहिला राजीनामा दिला पाहिजे. महापौरला, उपमहापौरला पहिला राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सत्तेवर आहात, हे सगळे तुमची जबाबदारी आहे. परंतु काय, कुणाला वाचवायचं आहे म्हणून कुणाची बळी घ्यायची आहे, तर 4 अधिकाऱ्यांना निलंबित करून टाकलं. ठीक आहे, आज नाही तर उद्या उत्तर भेटणार आहे तुम्हाला. पब्लिक जवाब देगी, इसका पूरा जवाब देगी. अगर इसके आगे अगर कार्रवाई नहीं होती है, होता नहीं है, हम लोग पूरी जनता यहाँ पे बाहर निकलेगी और कार्रवाई करेगी, जन आंदोलन रहेगा. इसका जवाबदार शासन और प्रशासन रहेगा. पूरी जनता निकलेगी बाहर. हाँ असं काहीतरी व्यवस्थित करा. आता तुम्हाला सांगतो, पुढे पण चेंबर उघडलाय तिकडे शाळेच्या समोर. लोकांनी बाईक ठेवली आहे, गाडी ठेवली आहे त्याच्यावर. तिकडे चेंबर ओपन वर झाला होता, कसं तरी लोकांनी दाबलाय. थोडं लक्ष द्या. काम करताय, धन्यवाद. बच्चे लोग आते जाते हैं, यहाँ पे रोड में पानी भरता है, फुटपाथ का इस्तेमाल करते हैं. बच्चे लोग चले जाएंगे, क्या होगा आगे क्या. आणि माझी अडाणीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुमच्या लोकांना पाठवा. पाणी इथपर्यंत होतं. काय खूप मोठा रिस्क आहे. मला वाटतं ह्याच्या अर्ध्यावर पाणी गेलं होतं. आता नाही, पूर्ण अर्धा नाही, पूर्ण डुबलं होतं ते. हे आहे आमचा चांदिवली. पण एकदा तुमचा धन्यवाद पण केलं पाहिजे, कारण गरीब लोक राहतात इथे. ते इमेजिका आणि वॉटर किंगडम अशा ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही ना आमचे लोक. म्हणून तुम्ही आम्हाला इथं स्विमिंग पूल बनवून दिलं, त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे. तुम्ही धन्यवादचे पात्र आहात. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी सगळ्यांचा धन्यवाद. 1 घंटा हो गया बारिश फ्लो हो गए, लेकिन अभी तक नाले का पानी उतरा नहीं है. नाला की सफाई हुई ही नहीं है, नाला पूरा जाम है. आप देख सकते हैं, पूरा पानी भरा हुआ है. मी 1 घंटा हो गया है. SW डिपार्टमेंटला सांगून थकलो की नाले सफाई करा. तो कालूराम काम करत नाही. शेवटी त्या कालूराम कॉन्ट्रॅक्टरनी तुमचा तोंड काढा केला. आता बाहेर निघा, फक्त जनतेमध्ये तर या अधिकारी. जनता कसं तुम्हाला चोप देते बघा.